पावन पुत्र श्री रामचंद्र नासिक के सुंदर पावन नगरी को कल एक सबसे बड़ा डाग लगा नासिक जिले में कि सुफी संतचं हे जे नाशिक जिल्हा जो आहे हे सुफी संतचं हे गड मानला जातो. नाशिक कुंभमेळा वगैरे सगळे असे पवित्र देवांचा मोठा कापतो. कालचा काळा दिवस आम्ही ठरतो नगरपालिकेला. ह्या नगरपालिकेने जी कारवाई केली नाशिक महानगरपालिकेने ते अत्यंत एकदम म्हणजे त्याला शब्दही नाही आहे की बुवा त्यांनी कशी केली, कोणाच्या दंडाशाहीमुळे केली, कुठलं केली, कायद्याच्या हिशोबाने केली नाही केली, हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे. सगळ्यात मोठा पहिला प्रश्न माझा आहे की ट्रिब्युनल कोर्टचा जो स्टे आत्तापर्यंत तुम्ही जी वाईट घेताय हल्ली माझी आत्ता स्टे आहे, आत्ता पण स्टे आहे. स्टे असूनसुद्धा सगळ्यात पहिले जे गेट वगैरे त्यांनी ते काढण्यात आलं ते कसं काय काढण्यात आलं हा प्रश्न तुम्ही नगरपालिकेला विचारायला पाहिजे, नंबर 1. दुसरा विषय, त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टात गेलो होतो. हायकोर्टामध्ये जाऊन त्यांना आम्ही रिट पिटिशन मागे घ्यायचं कारण असं होतं की बुवा त्या जजनी सांगितलं की बुवा तुम्ही जे पिराचे जे थडके आहे याची परमिशन काय तुमच्याकडं. जेव्हा 350 वर्षापूर्वीचे जे पिराचे थडकेचं रेकॉर्ड ULCमध्ये आहे, जेव्हापर्यंत महानगरपालिका 1991-92मध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू झाली, त्याच्या ULC कायद्यामध्ये हे की 1977 वर्षापूर्वीचं ULCमध्ये पिराचे थडकेचं मेन्शन आहे. तर पहिले नगरपालिका आली का पीर बाबा आले. सगळ्यात मोठा प्रश्न माझा हा आहे की ULC ही तर भारतीय गव्हर्नमेंटचाच पेपर आहे ना, त्याच्यामध्ये मेन्शन आहे की 37.54 ही लोअटमध्ये पण त्यांनी जे फायनल केलेले आहे 37.54 म्हणजे पिराचे थडके आहे तिथं. हा प्रश्न नगरपालिकेला का माहीत नाही का. त्यांच्या लेआउटमध्ये PAR म्हणून 37.54 हा विषय त्यांनी लिहिलेला आहे. त्या हिशोबाने त्या बिल्डिंगा वगैरे बनल्या. बिल्डिंगला कम्प्लिशन कधी येतं, 2002मध्ये कम्प्लिशन आहे त्यांना. त्या बिल्डिंगाच्या लोकांना कसं काय त्रास आहे त्या विषयाचा. पहिले नगरपालिकाच आली नाही अस्तित्वात तेव्हापासून पिराचे तिथं स्थान आहे. 350 पर्वाचे पेपर आहे आमच्याकडे, डॉक्युमेंट्स आहे. तुम्ही बघायला तयार नाही, स्टेला मानायला तयार नाही, बघायला तयार नाही. सुप्रीम कोर्टात आम्ही चाललो, हा विषय तुम्हाला माहीत आहे की तिथं वाद चालू आहे. हा सुप्रीम कोर्टात असून सुद्धा तुम्ही ते स्टे आल्यानंतर तुम्ही कारवाई करू राहिले. हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी महानगरपालिकेला विचारायला पाहिजे. ही दंडशाही चालू आहे का काय चालू आहे. हा विषय नाही हे त्यांना हा विषय माहीतच नव्हता. हा खरा विषय, कारण हा विषय नगरपालिकेला माहीत होतं. कारण आम्हाला फाईट आमची नगरपालिकेची चालू होती. सगळ्यात मोठा विषय आम्हाला आमच्या अभ्यासानुसार आम्ही त्या नगरपालिकेला सुचवलं होतं की बा इथं हा विषय आता हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जाणार आहे. सुप्रीम कोर्टाची 5 तारखेला आम्ही 4 तारखेला गेलो, हे पण त्यांना माहीत होतं. 16 तारखेला आम्हाला जी स्टेची कॉपी ऑर्डर भेटली ती सकाळीच भेटली आम्हाला. हा विषय सगळ्यांना माहिती आहे. आणि पहिली गोष्ट तर आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे साहेब. साधा विषय, प्रश्न विचारायचा विषयच नाही. 2 मिनिटात बोर्डवर सगळ्यांना दिसतं शासकीय पार्ट्या कुठे आहे, कोणाचा दावा कोणतं चालू आहे, पूर्ण भारतात सगळं ऑनलाईन दिसतं. नाही दाखल परत केली आम्ही. केल्यानंतर त्यांनी जी तारीख दिली ती 16 तारखेचं म्हणजे नगरपालिकेच्या नोटीसच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं होतं की 16 तारखेनंतर 23 एप्रिलला बघू आम्ही कसं काय थांबणार तेव्हापर्यंत. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टात आम्हाला न्याय भेटला. आमचा सुनावणी ऐकण्यात आली. त्यांनी डॉक्युमेंट्स बघितले, यांच्याकडे पुरातन काळापासूनचे डॉक्युमेंट्स आहे, पिराचे तडके वगैरे आहे, हे जुनं सगळं रेकॉर्ड आहे. त्यांनी स्टे दिलं नगरपालिकेला. हां ट्रिब्युनलचा कोर्टाचा स्टे ना तो. नाही हे ट्रिब्युनल कोर्ट येतं ते. जी शासकीय जे दर्गा असतात जसं आपण चॅरिटी कमिशनर बोलतो तो विषय दिवाणी कोर्टमध्ये येतो, तसा दर्गा आणि मस्जिदचा जो विषय येतो तो ट्रिब्युनल कोर्ट येतो. यांना तो पावर असतात. पण आता काल ज्यावेळेस इकडे पाडण्याचं काम चालू होतं त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती, तर तुमच्या वकिलांनी तिथे असा युक्तिवाद का केला नाही की इकडे अतिक्रमण आमचं पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. हे बघा साहेब, हा प्रश्न आहे ना, आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय का हा प्रश्न नगरपालिकेला माहीत होता. आमच्याकडे काय आहे, आम्हाला तुम्हाला समोर काय आम्ही करू. महापालिकेला माहिती होतं ते बरोबर आहे, परंतु तुमच्याकडनं तसा युक्तिवाद झाला नाही ना तिथे. नाही असं कसं काय झालं नाही. आम्हाला त्यांना माहीत होतं का सुप्रीम कोर्टात विषय. मी तुम्हाला सांग चार्टमध्ये त्यांच्याकडे अपडेट वगैरे सगळं माहिती आहे त्यांना. असं कसं काय माहीत नाही नगरपालिकेला. नगरपालिकेचा नाही प्रश्न. उच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेला तुम्ही गेले होते त्यावेळेला तिथं ठोस पुरावे सादर करावे असं तुम्हाला सांगितलं होतं. मग तोच विषय तुम्ही मागे घ्यावी. नाही तोच विषय तुम्हाला बोललो मी की मग मुंबई हायकोर्टला जो विषय सगळ्यात पहिले आम्ही जो मांडला होता तिथं त्यांच्यासमोर असं बोललो गेलो होतं की बाबा ते बोलले आम्हाला हे तिथं सादर केलं की इथे ट्रिब्युनल कोर्टमध्ये स्टे होता, यांनी कंटेन ऑफ कोर्ट केला.
ठीक आहे, आता केलं ना तर आता आमची दर्गा जी आहे ती प्रोटेक्ट करावी. त्यासाठी आम्ही त्या हायकोर्टात गेलो होतो. तुमच्या मनात रिट पिटिशन दाखल केली होती. त्या रिट पिटिशनमध्ये न्यायाधीशचं म्हणणं होतं की ते पिराचे जे थडके आहे तुमचे त्याची परमिशन दाखवा. आता तुम्ही मला सांगा 350 वर्षापूर्वी जे मजारांचे ते बांधकाम केलेलं आहे त्याची परमिशन कोण देईल, कोण दाखवल ती मजारांची? तर त्यावेळेस त्यांना बोललो आम्हाला थोडी मुदत द्या, पेपर आत्ता हल्ली नाही आम्ही तुम्हाला देतो. पण ते ऐकायला तयार नव्हते. तुम्ही करून घ्या ना, तुम्ही टोलता. आम्ही परत घेतली कारण आम्हाला परत चढायचं होतं. परत चढलो आम्ही हायकोर्टात. चढल्यानंतर त्यांनी 23 एप्रिल दिली ना. 23 एप्रिल म्हणजे सगळं झाल्यानंतर देता येते तारीख, तर आम्ही कशाला थांबणार तिथं? आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. आणि हा विषय, हा टोटल विषय जो तुम्ही मला सगळं विचारतात ना, हा सगळा विषय नगरपालिकेला ए पासून झेडपर्यंत सगळ्यांना माहीत आहे. सगळ्यात मोठा विषय असा आहे का प्रश्न तुम्ही वाईट नका मांडा. पत्रकार एक विषय असतो, दोघांची संसा घेणं हा तुमचा सगळ्यात मोठा धर्म असतो. हा जो विषय आहे हा धार्मिक जातीचा काही विषय आहे नाही. त्या ट्रस्टमध्ये सगळे समाजाचे लोक आहे आणि सगळे समाजाच्या वतीने मी बोलत आहे त्यांच्याशी की बुवा तुम्ही हे जे प्रश्न विचारताय सगळ्यात पहिले नगरपालिकेला विचारा की तिथं स्टे असून तुम्ही का मोडला. एक त्याच्यानंतर 16 तारखेची तुम्हाला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट माहीत होतं. 8 तारखेला जायला होतं, 4 तारखेला सुप्रीम कोर्टात गेले. तुम्ही कसं काय केलं हे प्रश्न सगळं त्यांना विचारा. आम्ही तर कायद्याच्या हिशोबानेच चालणार आहे. नाही हा विषय ना, आमचे ट्रस्टीचे लोक नव्हतं तिथं, तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात पहिले तिथं जे नाशिकच्या समाजाचे काही लोक गेले पण असतील, त्या गोष्टीची मला काही जाणकारी परिपूर्ण नाही आहे. आणि ज्या दिवशी रात्री आम्ही गेलो ना, त्यावेळेस जेव्हा हा थोडासा काहीतरी वाद झाला, काही लोक तिथे येऊन काहीतरी गडबड गेली, त्यावेळेस आम्ही अक्षरशः पोलिसांबरोबरच गेलो होतो. फुलं वगैरे चादर वगैरे टाकून तिथे गेलो होतो. त्याच्यानंतर तिथून आम्ही निघाल्यानंतर म्हणजे त्याच परिसरामध्ये जो वाद झाला त्यावेळेस आम्हाला विषय माहिती, फक्त विषय माहिती त्यांना काही वागविटात कोर्टात चालू विषय, याच्या व्यक्तीत काही नाही. माझा याच्यात आहे ना, ते आमचे जे शहरे खतीप आहे ना, ते वैयक्तिक जे लोक आहेत ते लोक सिनियर लोक गेले होते तिथं. हा विषय कसा शांतीपूर्वक घ्यावा त्यासाठी ते गेले होते. त्यांची काय संशयता आहे. मुळात त्यावेळेला कालच्या दिवशी हीच बाब जर तुम्ही पोलिसांना सांगितली असती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची कल्पना दिली असती तर जो इतका मोठा इन्सिडेंट घडला तेवढी दंगल झाली नसते. 1400 ते 1500 लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 57 जणांना त्यांनी अटक केली आणि त्यामध्ये अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना अटक करून आता कोर्टात सादर करतायत. हे बघा, पहिली गोष्ट जो प्रकार झाला हे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये माहीत होतं की बाबा काय आहे नाही प्रकार. हा विषय कोर्टात चालू किती दिवसापासून. पोलिसांना पण हा विषय माहीतच होता की बा असा नाही. पोलिसांनी आम्हाला फार सहकार्य केलं, एंडपर्यंत सहकार्य केलं, आजपर्यंतही सहकार्य केलं. आम्ही पोलिसांना आम्ही टार्गेट करणारच नाही. तुमच्या लक्षात आलं का? पोलिसांना की हा विषय त्यांना माहीतच होता कोर्टाचा विषय. पोलीस पण म्हणतील तुमच्याकडे काय ऑर्डर हे दाखवा आमच्याकडे, त्याशिवाय बोलणार. टार्गेट करत नाही म्हणतात, मात्र हे जी काही दंगल झाली, दगडफेक झाली, याच्यात पोलीसच जखमी झाले. हो, आम्ही त्यांना सहकार्य केलं ना. हे सगळं पोलीस प्रशासन सांगाल तुम्हाला. आम्ही जेव्हा दर्ग्यामध्ये होतो ना त्यावेळेस आम्ही स्वतःच जनतेला समजून सांगत होतो की हा असा प्रकार काही करू नये, असं काही करू नये. ह्या गोष्टीचं सगळ्यांना माहिती आहे, विषय पोलीस प्रशासनाला माहिती आहे. नाही हे आम्ही कसं काय सांगणार साहेब? नाही आमच्या जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो 2010 78/2010 पासून कोर्टाचा दरवाजा जवळ राहिला. 15 वर्ष झाले. जे 15 वर्षापासून कोर्टाच्या माध्यमातून चालणारे लोक आहे त्यांना आम्हाला हे लोकांशी काही घेणं देणं नाही. आज 15 वर्ष झाले त्या लोकांची. 15 वर्षापासून आम्ही कोर्टात लढू राहिलो. 78/2010 कायदा काय म्हणतो? 736/2016 कायदा काय म्हणतो? जो विषय कोर्टात चालू असेल तुम्ही त्या विषयाला अतिक्रमण नगरपालिकाच काय हस्तक्षेप करत नाही. हा सगळ्याचा आधी विषय पहिले. हा तर नंतरचा आला हायकोर्टचा, सुप्रीम कोर्टचा, ट्रिब्युनल कोर्टचा. बरं, आता जी ऑर्डर आहे सुप्रीम कोर्टची त्या ऑर्डरमध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे? ती जसं आहे तसं ठेवा, त्याच्यात कोणी हस्तक्षेप करावा नाही, काही करावं नाही असा विषय आहे त्याच्यात. आणि उच्च न्यायालयाच्या हो, त्याच्यात बाकीची सगळी जाणकारी आमच्या ॲडव्होकेट तुम्हाला देतील. तुमच्या ट्रस्टकडनं एक बाजू मांडणारे होते फहीम शेख, त्यांचा फोन सध्या नॉट रिचेबल आहे. कोण आहे ती व्यक्ती आणि दरवेळेस दर्गेची बाजू मांडते, आता कुठे आहेत? नाही कसं असतं बघा ॲक्च्युली सगळ्यांची श्रद्धा असते. तिथं तो फहीम शेख असो किंवा तिथं ते कोणी पण असो आहे ना, तो जो त्याची प्रतिक्रिया त्याच्या मनापासून तो सांगू शकतो. त्याला अधिकार आहे त्या गोष्टीचा बोलायचा. आणि कोणी पण असो किंवा तो दर्ग्यासाठी चांगल्या कामासाठी कोणी येऊ शकतो, तो बाईट देऊ शकतो. त्याच्यात आमचा काही हस्तक्षेप नाही. दर्गेचे तुमचे काही प्रतिनिधी आहेत, कोण आहेत? नाही आमचे ते तिथं ते दर्शनाला डेली येणारे लोक त्यांची पिरी वाती त्या हिशोबाने त्यांनी ती बाईट दिली असेल. पण आता कुठे तर म्हणाले नाही आम्हाला काय अभ्यास नाही. जाणारे व्यक्ती आहे, आम्ही सगळे एकता मंडळाच्या माध्यमातून. नाही कसं आहे बघा, नाही त्यांना विषय माहीत असेल तर हा प्रश्न त्यांनाच विचारा, मला तर काही माहीत नाही. आम्ही नाही ते दर्शनला येतात. मी काय म्हणतो तुम्हाला बोलायचा अधिकार सगळ्यांना आहे.
तुम्हाला पण आहे जसं प्रश्न विचारायचा आहे तसं जनतेला पण आहे प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तर हा प्रश्नाचं उत्तर तेच देतील ते तुम्हाला. अजून एक मुद्दा आहे, हे जे तुम्ही म्हटलं क्रिमिनल स्टे ऑलरेडी मिळालेलं आहे, क्रिमिनल मिळालं आणि काय ही डॉक्टर ऑफिसरांना किती वेळ साली मिळालं होतं काय? हे बघा ही ऑर्डर आहे ना, आत्ता पण आहे सध्या, तिथं टळलीच नाही ना. आहे ना, 13/9/2024 त्याच्यानंतर ही कारवाई केली. हो. त्याच्या आधी पण हा पण विषय घ्या ना साहेब. 78/2010 दिवाणी कोर्टमध्ये दावा चालू आहे. 736/2016 हा पण दिवाणी कोर्ट महानगरपालिका म्युनिसिपालिटी आहे. हे सगळ्या नियमांचं उल्लंघन करून ही कारवाई केली. आता पूर्ण पाडकाम झालेलं आहे, त्या ठिकाणी दर्गा राहिल्या. मग आता तुम्ही जो स्टे मागताय सगळं सुस्थितीत राहावं म्हणून, मग आता ते पुढे कसं करणार? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, तिथं देवाचं स्थान होतं, हो आहे आणि राहणार. हे सगळ्यात पहिले विषय घ्या. परत तिथं दर्गा नाही, आता कसं आहे तुम्हाला काय सांगू मी, ज्याच्यात आहे ना पहिले जो कोर्टचा निर्णय ना तोपर्यंत मी काय बोलणार नाही. कारण मी तर काय जज वगैरे आहे नाही का मी प्रत्युत्तर सगळं देणार. जो आदेश येईल त्या हिशोबाने तुमच्या सहकार्य सावरून तुमच्या माध्यमातून सगळं आम्ही सांगू तुम्हाला. व्हेरी मच.